महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सोमवारी 13 मे रोजी मतदान होतंय। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या चुरशीनं मतदानाला सुरुवात झाली आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला। सकाळी लवकरच छत्रपती संभाजीनगरातील शासकीय सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर आपलं मतदान त्यांनी केलं। या मतदान केंद्रावर सेल्फी काढून नागरिकांना मतदानासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं। जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदान करत छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचं आवाहन केलं। आज सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी वेळेवर 7 वाजता संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजच्या खोली क्रमांक 24 या मतदान केंद्रावर मी माझं सपत्नीक या ठिकाणी मतदान केलेलं आहे। मी माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।